Okay, so आपला नेक्स्ट टॉपिक आहे एरर्स अँड एक्सेप्शन हँडलिंग. सो एरर म्हणजे काय? Yes, तुमच्या कोड मध्ये एखादा एरर आला म्हणजे त्याचा मिनिंग काय होतो? एरर म्हणजे काय? हम्म? चुकलेलं अजून काय काय होणार आहे? आता मिस्टेक पण दोन प्रकारचे असतात. ओके, एक आहे तुमची सिंटॅक्टिकल म्हणजे
तुम्ही टायपिंग मध्ये स्पेलिंग चुकवलं किंवा कुठे ब्रॅकेट विसरले, ओके, किंवा कॉल करताना काही तुम्ही सिंटॅक्स चुकवलं, तो एक टाईपचा एरर आहे. सेकंड इज लॉजिकल एरर. म्हणजे काय की तुमचं लॉजिक चुकलेलं आहे, कोड पूर्ण बरोबर आहे, ओके. मग जर तुमचं सिंटॅक्स चुकलं तर तुम्हाला काय करायला, जे पण पायचाम आहे किंवा जे पण तुम्ही डेव्हलपमेंटसाठी टूल यूज करताय, तो काय थ्रो करेल, तुम्हाला एक एरर शो करेल. येस. आणि तो सांगेल कोणत्या लाईन मध्ये प्रॉब्लेम आहे. बट जर तुमचा एरर लॉजिकल असेल, लॉजिकल इन द सेन्स की तुमच्या कोडच्या लॉजिकमध्ये काहीतरी चुकलेलं आहे, कॅल्क्युलेशन वगैरे करताय सपोज तुम्ही काहीतरी, किंवा सपोज तुम्ही कोड करताय काय, फॅरनहाइट टू डिग्री सेल्सिअस कन्व्हर्जनचा कोड लिहिला तुम्ही, तर तुम्ही त्याचा फॉर्म्युला शिकवला, काय चुकवला तुम्ही, फॉर्म्युला चुकवला. त्या केसमध्ये काय होणार आहे, तुमचं आन्सर चुकीचं येईल पण एरर शो होईल का स्क्रीनवर, तर नाही. मग त्या केसमध्ये दे आर नोन एज लॉजिकल एरर. ठीक आहे. मग आपण जे पण सिस्टम थ्रू एरर येतात ते बघणार आहे. सेकंड पार्ट आहे एक्सेप्शन. एक्सेप्शन काय असेल सांगता येईल का, एकदम लिटरल मिनिंग त्या शब्दाचा अर्थ. आता सपोज मी एखादा कोड रन केला तर काय होतं, सपोज एरर आला तर काय होणार आहे, कोड त्याच टाइमला कोड काय होऊन जातो, स्टॉप होऊन जातो. येस. किंवा आता सपोज मी कोड लिहिला आहे एज कॅल्क्युलेशनसाठी, ठीक आहे. युजरने काय केलं, एज नंबर्स मध्ये त्यांनी बर्थ डेट एंटर केली आणि त्याच्यावर मी काय कॅल्क्युलेट करून देतो, त्याला एज कॅल्क्युलेट करून देतो. आता एज कॅल्क्युलेशनसाठी मला बर्थ डेट काय पाहिजे, इन द फॉर्म ऑफ नंबर्स. काय पाहिजे, इन द फॉर्म ऑफ नंबर. पण कोणीतरी काय केलं, स्ट्रिंगच्या फॉर्मॅटमध्ये टाकून दिला टाकताना. त्या केसमध्ये काय होईल, एक एरर थ्रो होईल आणि कोड तिथेच काय होऊन जाणार आहे, स्टॉप होणार आहे. ठीक आहे. आता दुसरा सिनेरिओ बघू आपण. सपोज आता तुम्ही काय केलंय की एटीएम मशीन बनवलंय, एटीएम मशीन साठी कोड केलाय, मशीन रेडी केलंय पूर्ण. आता एखाद्या युजरने काय केलं, 4 डिजिटच्या पिनच्या ऐवजी 6 डिजिट टाईप करून एंटर केलं. काय होईल त्या केसमध्ये, काहीतरी एरर जनरेट होईल. पण डायरेक्ट मशीन थांबणं व्हॅलिड आहे का त्या केसमध्ये. आता जसं आपला कोड काय म्हणतो, डायरेक्ट पूर्णपणे थांबून जातो. येस, काही एरर आला की पूर्णपणे कोड तिथे स्टॉप होऊन जातो. मग आता डायरेक्ट मशीन थांबलं तर चालेल का तसं, किंवा एखादा मोठा प्लांट आहे किंवा तुमचे मेडिकल इक्विपमेंट आहे, ओके, व्हेंटिलेशन सिस्टम आहे, तुमचे जे व्हेंटिलेटर्स असतात हॉस्पिटलमध्ये, काही एरर आला, मशीन डायरेक्ट थांबून गेलं, पेशंट त्याच्या सपोर्टवर जगतोय, चालेल का असं, नाही. मग त्याच्यामध्ये एक्सेप्शन थ्रू काय करतो आपण, आलेला जो पण एरर आहे त्याला एक प्रॉपर डेडिकेटेड आउटपुट प्रोव्हाइड करतो, ओके, की असं असं एरर आला आहे आणि आपण कोड पुढे डायव्हर्ट करून, ओके. किंवा तुमचा सपोज आता पिन चुकला किंवा तुमचं एटीएम कार्ड व्हॅलिड नाही, काय होणार आहे, सिस्टम तिथून काय होईल, रिस्टार्ट होईल किंवा एका नवीन वेने परत तुम्हाला मेसेज टाकेल की हा, हे एटीएम कार्ड व्हॅलिड नाहीये, यू कॅन ट्राय अगेन आफ्टर सम टाइम, असा काहीतरी मेसेज देणार आहे. ठीक आहे. ओके. आता एररचा काय इश्यू आहे की बरेच एरर काय करता तुम्ही, तुम्ही जेव्हा कोड बनवता, ओके, डिझाईन करतात, त्यावेळेस बरेच जेवढ्या पॉसिबिलिटीज असतात तेवढं तुम्ही चेक करता की हा युजर असा यूज करू शकतो, तसा यूज करू शकतो, पण तुम्ही कधीच 100% फुल प्रूफ कोड करू शकत नाही. ओके. चान्सेस काय राहतील, तुमच्या सिस्टम मध्ये एरर येणारच आहे आणि त्याने काय होऊन जातं, जनरली तुमची सिस्टम ब्रेकडाऊन होईल किंवा तुमचा कोड ब्रेकडाऊन होईल, तुमची जी पण सिस्टम आहे तिची वर्किंग थांबून जाईल. ओके. मग ऍज ए प्रोग्रामर आपल्याला काय करायचं आहे की जेवढे पण पॉसिबिलिटीज आहेत तेवढ्या कॅल्क्युलेट करायच्या आणि त्याला काहीतरी एक्सपेक्टेड किंवा डिझायर्ड आउटपुट प्रोव्हाइड करायचं. ओके. जसं आता तुम्हाला सांगितलं, मशीनच्या केसमध्ये आपण काय करतो, एटीएमच्या केसमध्ये इनव्हॅलिड कार्ड किंवा इनव्हॅलिड पिन किंवा नेट कनेक्टिव्हिटी नसेल, आउट ऑफ सर्व्हिस, असे आपण काय करतो, बरोबर एररला हँडल करण्यासाठी स्पेसिफिक मेसेजेस जनरेट करतो. ओके. आता एक्सेप्शन म्हणजे काय, एक्सेप्शन म्हणजे तुमचे प्रत्येक गोष्टीला काहीतरी एक फिक्स्ड आउटपुट राहणार आहे.
पण कोणीतरी एखादा युजर राहतो हजारपैकी एखादा युजर, की तो काय करणार आहे, काहीतरी विचित्रच बटन्स प्रेस करेल, तो काही विचित्रच इनपुट प्रोव्हाइड करेल. ओके, अल्फाबेटच्या जागी सिम्बॉल्स प्रोव्हाइड करून देईल. असं काहीतरी एक तुमचं आउट ऑफ द बॉक्स एखादा इनपुट प्रोव्हाइड करेल. सो मग त्या एक्सेप्शन्सला प्रॉपरली हँडल करण्यासाठी आपल्याकडे काही कोडिंगमध्ये टूल्स आहेत. जसं सपोज एक सगळ्यात बेसिक एक्झाम्पल, की आपण आता फाईल हँडलिंग बघितलं. त्याच्यामध्ये काय आहे, जर फाईल एक्झिस्टच करत नाही ना, आपण रीड करायचं ट्राय केलं, काय होणार त्या केसमध्ये डायरेक्ट एरर येते. ओके, पण एरर येण्याऐवजी जर आपण काय केलं, एक युजरला प्रॉपर मेसेज दिला आणि कोड पुढे तुमचा कंटिन्यू राहिला, ते काय होईल, बेटर वे ऑप्शन आहे. ओके, तुमचा कोडही थांबणार नाही आणि युजरला एक प्रॉपर एक्झॅक्ट मेसेज पण जाईल. दुसरी गोष्ट, प्रॉब्लेम काय असतो एररचा, की जर तुम्ही एखादा प्रोडक्ट प्रोव्हाइड केलं कोणाला तरी, एखादं चांगलं सॉफ्टवेअर चॅटिंगचं एखादं सपोज तुम्ही सॉफ्टवेअर प्रोव्हाइड केलं, ओके, ऑनलाईन, आणि त्याच्यामध्ये काय राहिला, तुमच्याकडून एक बग राहिला आणि यूज करताना स्क्रीनवर जर एरर दिसतो, एरर दिसताना काय दिसतं, तुमच्या कोडच्या लाईन्स, एक्झॅक्टली त्या फाईलची लोकेशन काय वगैरे वगैरे सगळं शो होतं. आणि त्याने काय होऊ शकतं, तुमचं जे पण सॉफ्टवेअर आहे किंवा वेबसाईट आहे किंवा ऍप आहे, डायरेक्टली हॅक होऊ शकतं इझिली. येस, तेवढं त्या पाथवरून, त्या एररचा पाथ आपण बघू परत. ते पूर्ण पाथ आणि डिटेल्स दिलेले असतात, त्याच्यावरून तुमचा ऍप किंवा साईट डायरेक्टली हॅक होऊ शकते. ओके, मग त्याकरता ते सगळ्या डिटेल्स हाईड करून एक फक्त डेडिकेटेड अप्रोप्रिएट आपल्याला मेसेज द्यायचा युजरला. ठीक आहे. येस, कोण कोण शेतकरी इथे, किरण असं फळ बघितलं का कधी, असे कांदे ट्राय करा तुम्ही. हा, ठीक आहे. ओके, सो आता कोणकोणत्या केसेस असू शकतात. आता बघा, आपण बघितलं होतं लास्ट टाइम, की जर एखादी फाईल एक्झिस्ट नाही करत आहे आणि तिला आपण काय करतोय, रीड मोड मध्ये ओपन करतोय, तर एरर येणार. किंवा फाईल रीड मोड मध्ये ओपन केली आणि आपण राईटचं ऑपरेशन किंवा अपँडचं ऑपरेशन ट्राय केलं, त्या केसमध्ये काय काय होणार आहे, एक एरर येणार आहे. मग त्याच्यामध्ये काय होणार आहे, तुमचा कोड काय होईल, कम्प्लिटली स्टॉप होईल आणि स्क्रीनवर पूर्ण एररचे डिटेल्स किंवा फाईलचे डिटेल्स शो करेल. मग आपल्याला काय करायचंय, तो आलेला एरर ट्रॅक करायचं, घ्यायचं सिस्टम करून आणि हे मेसेज द्यायचा युजरला की कोणत्या प्रकारचा एरर आहे आणि त्याला आपण कसा ओव्हरकम करू शकतो विदाउट डिस्टर्बिंग द कोड. ओके, त्याच्यामध्ये काय डिस्टर्ब नाही झाला पाहिजे, तुमचा कोड डिस्टर्ब नाही झाला पाहिजे. मग याच्यासाठी 3 वेगवेगळे कीवर्ड्स आहे. फर्स्ट आहे ट्राय. ओके, ट्रायच्या अंडर काय लिहायचं, एखादा कोड एक्झिक्यूट करून बघायचं आहे फक्त. जर नाहीच एक्झिक्यूट झाला, एरर आला, तर काय होणार आहे, सेकंड ब्लॉक वर्क करणार आहे, त्याचं नाव काय, एक्सेप्ट. आणि तिसरं आहे फायनली. फायनली कशासाठी आहे, एरर आला नाही आला, कोड प्रॉपर एक्झिक्यूट झाला, तुम्हाला काही डेटा रिसेट करायचा असेल, त्याच्यासाठी हा फायनली कीवर्ड प्रोव्हाइड केलेला आहे. ठीक आहे, हा पार्ट नोट करून घ्या, त्याच्यानंतर आपण एक्झाम्पल्स बघूयात. एक तारखेपासून 1 तारखेपासून तुमचे सेशन्स 3 तासाचे होते. ओके, म्हणजे 4:30 ते 7:30, म्हणजे आपल्याला भरपूर जास्त सिलेबस कव्हर करायचा आहे. दुसरी गोष्ट, ज्यांच्या फीज इनकम्प्लीट आहे त्यांनी काय करायचंय, ट्राय करायचंय आज इव्हिनिंग पर्यंत ते करण्यासाठी. ओके, 1 तारखेपासून त्या स्टुडंट्सला अलाउड होईल ज्यांच्या फीज कम्प्लीट असतील. थर्ड थिंग, तुमचे जे पण झूम जॉईन करतात तुमची झूमची आयडी चं व्हेरिफिकेशन होईल आणि ज्यांच्या फीज पेड आहेत त्यांना झूम थ्रू लेक्चर्स अटेंड करता येतील. ठीक आहे, कोणाला काही याच्याबद्दल इश्यू असेल, हं? दीपक सर आहेत अवेलेबल, आज त्यांच्याशी आज बोलून घ्या.
येस झालंय. ओके. सो आता मी ना एक छोटासा कोड राईट करतो आणि तिथे एरर काय येऊ शकतो. येस, काय एरर येऊ शकतो तुम्हाला सांगायचं. सपोज डिफाईन ऍड. ओके, ए कॉमा बी. येस. आता आपण काय केलं इथे ऍडिशन साठी एक फंक्शन लिहिलंय. आता याच्यामध्ये काय लिहितो मी इथे प्रिंट सिंपल ए प्लस बी. ओके, खाली काय करूया आपण युजर कडून एक इनपुट घेऊया. एक्स इज इक्वल टू इनपुट एंटर नंबर. ठीक आहे. त्यानंतर एक वाय घेऊन टाकूया. ओके, आता इथे एरर काय येऊ शकतो. येस, काय एरर येऊ शकतो इथे. हा, इंट मध्ये काय होईल स्ट्रिंग पास होईल. ठीक आहे, आता रन करून बघूया आपण याला. सपोज इथे पण 10 देतोय मी. आता का एरर काय आलाय. येस, कॅन ओनली कॉन्कॅटिनेट स्ट्रिंग. त्याच्यामध्ये पण एररचं नाव काय आहे. येस, काय नाव आहे टाईप एरर. ओके, आता लक्षात ठेवायचं की तुमच्या पायथन मध्ये अशा बऱ्याच कॅटेगरी आहेत. ओके, काही ऑपरेटिंग सिस्टमचे एरर आहेत, काही टाईपचा एरर असू शकतो. ओके, काही तुमच्या क्लासच्या कॉलिंग मध्ये एरर असू शकतो. असे बरेच टाईप आहेत. आता सगळेच टाईप पाठ करायचे आहे का, तर तसं नाहीये. ओके, काही जे स्पेसिफिक इम्पॉर्टंट टाईप आहेत फक्त ते बघायचे. आपण ते बघूया लेटर ऑन. फक्त आता इथे लक्षात काय ठेवायचं की ही गोष्ट अटेम्प्ट करताना हे जे ऍडिशन आहे अटेम्प्ट करताना आपल्याला एरर आला आहे. आता एक्झॅक्ट लोकेशन बघा काय सांगितले त्यांनी, लाईन नंबर 2. ओके, आता ऍक्च्युअल प्रॉब्लेम लाईन नंबर 2 चा आहे का. येस, प्रॉब्लेम कुठे आहे इथे ऍक्च्युअली. येस, सो आता सपोज इथे आपण इन टाकून दिला. नाही, तुमचा जो पण कोड आहे इट विल रन परफेक्टली. आता या इश्यू साठी एक परफेक्ट सोल्युशन होतं आपल्याकडे. असं नेहमी नाही राहणार की त्या इश्यूला सोल्युशन राहील. त्या केसमध्ये काय करावं लागेल तुम्हाला, युजरला एक व्हॅलिड रिस्पॉन्स द्यावा लागेल. आता तुम्ही आधी जर एरर बघितला. ओके, तर एरर मध्ये सगळ्यात मेजर इश्यू बघा काय आहे. माझं सगळे फाईल सिस्टम जी आहे कोणत्या फोल्डरमध्ये कुठे काय स्टोअर आहे ते सगळं इथे शो होतंय. याच्यावरून काय करू शकतं कोणी पण, जर कोणी तुमची साईट किंवा ऍप ऍक्सेस करतोय त्याला डायरेक्टली हा जर मेसेज जातोय त्याला कळून जातं की तुम्ही कोणती लँग्वेज यूज करताय, कोणत्या फोल्डरमध्ये कोणता कोड ठेवलेला आहे.
त्याने काय होईल, तुमची वेबसाईट इझिली कोणी क्रॅक करू शकतं. ठीक आहे. येस, हा आहे तुमचा एक पहिला इश्यू. मग आता या केसमध्ये करायचं काय? सो या केसमध्ये एक तुम्ही ऑप्शन करू शकता. त्याच्या करताना डायरेक्ट ऍडिशन नाही करायची. काय करू शकता तुम्ही? ट्राय रिझल्ट इज इक्वल टू ए प्लस बी. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करणार आहे आपण? string format result is ओके. आता याच्यानंतर जर नाहीच रन झाला तो पार्ट, तर काय करायचं इथे? प्रिंट प्लीज एंटर व्हॅलिड नंबर. ओके. आता सपोज मी इथे इंट केला, सपोज लेट्स ट्राय इन. पहिले आपण विदाउट इंट रन करून बघूया. ठीक आहे. सो लेट्स ट्राय. काय आलं यावेळेस? ब्रेक झालाय का कोड? नाही. त्यांनी काय केलं, ट्राय करून बघितलं होतं की झालं तर झालं, नाही झालं तर मग खालचा एरर शो करून द्यायचं इथे. ठीक आहे. आता इथे मी थोडस व्हॅलिड इंटिजरही घेतला. ओके. आणि आता रन करून बघूया आपण. आला आन्सर. आता आपल्याला सेकंड मेसेज नाही आलाय, एक्सेप्शनचा मेसेज आलेला नाहीये. ओके. आपण अजून एक केस करून बघूया. आता अल्फाबेट टाकलाय मी. काय आलं परत? येस, एरर आलाय. पण यावेळेस एरर काय आलाय? व्हॅल्यू एरर. काय आलाय? व्हॅल्यू एरर. आता तो एरर आलेला कुठे? या जागेवर. मग मला काय करावं लागेल? परत इथे काय करावं लागेल? इनपुट घ्यायचं होतं, ट्राय करावं लागेल आणि परत त्याला सांगावं लागेल प्लीज एंटर व्हॅलिड इंटिजर. आलं लक्षात? मग तुम्ही असे मल्टिपल टाईपचे. आता एरर कसला आहे? व्हॅल्यू एरर. आधी काय होता? टाईप एरर, की दोन त्या टाईपच्या गोष्टींचे ऍडिशन होऊ शकत नाही. इथे काय टाईपचा एरर आहे, की जर अल्फाबेट आहे तर त्याच्या इंट मध्ये कन्व्हर्जन होऊ शकत नाही. ठीक आहे, लक्षात आलंय? येस. एक काम करूया. आता काय करू इथे? ट्राय 10 प्लस कॉन्कॅटिनेशन स्ट्रिंग मध्ये 10 घेतला इथे. ठीक आहे. आता इथे काय लिहितोय मी? एक्सेप्ट टाईप एरर. कोणता एरर घेतलाय मी इथे? टाईप एरर. इथे मेसेज टाकतोय मी, डेटा टाइप्स आर नॉट मॅचिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा एक्सेप्शन घेतोय मी. दुसरा एरर काय होता आपल्याकडे? येस, व्हॅल्यू एरर. ओके. आता परत रन करून बघूया. काय आलं बघा, एरर काय आलं या केसमध्ये? डेटा टाइप्स आर नॉट मॅचिंग. आता आपण एरर कोणता कन्सिडर केला? टाईप एरर. हे टाइप्स कुठे मेन्शन आहे? हे सगळे पायथन मध्ये मेन्शन आहे.
ठीक आहे. आता सपोज याच्याऐवजी मी काय करतोय, युजर कडून इनपुट घेतोय. ओके, ए इज इक्वल टू इन इनपुट एंटर नंबर. ओके, आणि इथे अगेन ए प्लस सपोज 10 लिहितो. झालं. हम्म. आता रन होतोय कोड. आता याच्या जागी आपण काय टाकूया, एक अल्फाबेट टाकूया. काय आलं यावेळेस बघा, मेसेज काय आला, एंटर व्हॅलिड इंटिजर. म्हणजे काय, कोणत्या टाईपचा एरर आहे तो घ्यायचा. ओके, प्रत्येक एरर साठी इथे काय द्यायचंय, एक्सेप्शन प्रोव्हाइड करायचं. व्हॅल्यू एरर कधी येणार आहे, जेव्हा दोन म्हणजे जो पण डेटा टाईप आहे तुम्ही काय करता, इथे स्ट्रिंग मधून अल्फाबेटला इंटिजर मध्ये कन्वर्ट करता, तेव्हा एरर कोणता राहील, व्हॅल्यू एरर. खाली कोणता आहे, टाईप एरर. टाईप एरर कधी राहणार आहे, जेव्हा तुम्ही दोन मिसमॅच डेटा टाईपची ऍडिशन ट्राय करता, जसं स्ट्रिंग विथ इंटिजर किंवा फ्लोट विथ स्ट्रिंग. ओके, अशा टाईप मध्ये. लक्षात आलंय. ओके, आता एरर माहिती कसे करायचे. सो त्याच्यासाठी सरळ सोपा उपाय आहे. कशासाठी, कोणकोणते एरर आहे ते बघण्यासाठी. इथे बघा, सिंपल पायथन एरर हँडलिंग सर्च करायचं. आणि बघा ही साईट आहे पायथन डॉक्युमेंटेशन. आता बघा या डॉक्युमेंटेशन मध्ये सगळ्या टाईपचे एरर्स शो केलेले आहेत, दाखवत आहेत. बघा आता आपण जे आता ट्राय मारलंय काय, इंटिजर साठी आपण कन्व्हर्जन ट्राय केलंय. ओके, मग त्या केसमध्ये काय एरर आलाय, व्हॅल्यू एरर. ठीक आहे, मग व्हॅल्यू एरर कुठे येणार आहे, ठीक आहे का, टाईप एरर, नेम एरर, रन टाइम एरर, सगळ्या गोष्टींचे एक्सेप्शन्स इथे प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा, आता हे जे एक्सेप्शन्स आहे हे काय आहे, ऑलरेडी सिस्टम मध्ये डिफाईन्ड आहे. आता हा काय बघा, झिरो डिव्हिजन एरर. हा कधी येणार आहे, एखाद्या नंबरला तुम्ही झिरोने डिवाइड करायचा ट्राय केली. इथे करून बघूया आपण, 10/0. याला रन करून बघूया. काय आला बघा, कोणता एरर आला, झिरो डिव्हिजन एरर. झिरोने डिवाइड करणं पॉसिबल आहे का बरं पॉसिबल नाहीये. एखादी गोष्ट आहे तिला आपण झिरोने डिवाइड करायचं ट्राय करतोय, का बरं पॉसिबल नाहीये. आता सपोज तुमच्या हातात एखादं ऍपल दिलं, तुम्हाला काय सांगितलं, त्याला झिरोने डिवाइड करा. होईल का पॉसिबल, का बरं, तेच विचारताय ना. काय करावं लागेल पॉसिबल करायसाठी, त्या ऍपलला गायब करावं लागेल ना. येस, तेव्हाच काय होईल, तो झिरोने डिवाइड होईल. हा, मग ते पॉसिबल आहे का प्रॅक्टिकली, मॅथमॅटिकली आपण ट्राय करतो. मग त्याच्यासाठी त्यांनी काय प्रोव्हाइड केलं आहे, जर असं काही ट्राय केलं तुम्ही, तर एरर कोणता येईल, झिरो डिव्हिजन एरर. याला पण तुम्ही एक्सेप्शन थ्रू हँडल करू शकता. आणि युजरला पूर्ण मेसेज दिसण्याऐवजी डिव्हिजन बाय झिरो इज नॉट पॉसिबल असं काहीतरी तुम्ही मेसेज टाकू शकता किंवा अनडिफाईन्ड म्हणू शकता. ठीक आहे. येस, मग फ्री टाइम मध्ये काय करायचं, असे कोणकोणते एरर्स आहे. आता नेम एरर काय आहे, टाईप एरर तर बघितलंय आपण ऑलरेडी, व्हॅल्यू एरर बघितला, झिरो डिव्हिजन एरर बघितलं, तर नेम एरर काय आहे, ओके ते बघायचं. झिरो डिव्हिजन, हा त्याच्यानंतर एक आहे ऑपरेटिंग सिस्टम एरर. ओके, जेव्हा तुम्ही फाईल हँडलिंग वगैरे करता, ओके, किंवा कोणता डेटाबेस वगैरे ऍक्सेस करता, तर हा ओएस एरर म्हणून एरर येतो. म्हणजे फ्री टाइम मध्ये चेक करायचे. तुम्हाला जनरली 4 किंवा 5च एरर्स विचारतात तुमच्या जे पण हे असतं, इंटरव्ह्यूज वगैरे असतात, एक्झामच्या वेळेस किंवा ओरलच्या वेळेस तुम्हाला एरर कोणकोणते ते जनरली विचारत
नाही, विचारतील काय, काय असतं एक्सेप्शन, काय असतं हँडलिंग वगैरे, आणि काय गरज आहे वगैरे, काय ऍप्लिकेशन आहे, आणि एखादा छोटासा कोड. आणि हे जे एरर आहे, ओएस एरर वगैरे, एरर कोणकोणत्या टाईपचे, हे सगळं कोण विचारतं तुम्हाला? इंटरव्ह्यूज मध्ये कंपनीवाले. ठीक आहे. येस. आता याच्यामध्ये हे जे आहेत आपण जे बघितले, हे आहेत प्री डिफाईन्ड एरर. कोणते आहेत? प्री डिफाईन्ड एरर. मग सगळे एरर याच टाईपचे असतील का? तर असं नाहीये. ओके. पायथनला नाही माहिती की तुम्ही कोणतं सॉफ्टवेअर बनवणार आहे. तेच तुम्ही ऍक्च्युअल मध्ये काय काम करणार आहे, काय सॉफ्टवेअर बनवणार आहे, काय तुमचं ऍप्लिकेशन आहे. मग त्यासाठी त्यांनी एक अजून ऑप्शन प्रोव्हाइड केलाय, काय? युजर डिफाईन्ड एक्सेप्शन्स. म्हणजे काय, तुम्ही काय करू शकता, तुमच्या मनाने सुद्धा एक्सेप्शन्स बनवू शकता. ठीक आहे. ओके. आता याच्यातला एक इम्पॉर्टंट पार्ट आहे, तो आहे फायनली. काय नाव आहे? फायनली. ओके. हम्म. तर फायनली मध्ये काय लिहिणार फ्रेंड, ते देखता आपण एक्झाम्पल साठी. फायनली रनिंग. ठीक आहे. आता सपोज, आता आपल्याकडे एरर कोणता आहे? झिरो डिव्हिजन एरर आहे ऑलरेडी. ओके. आता इथे काय करूया आपण, एक एरर जनरेट करून घेऊया. हम्म, येतात. बघा काय आलं, एंटर व्हॅलिड इंटिजर. आणि जो फायनलीचा ब्लॉक आहे तो काय झालाय, रन झालाय. ठीक आहे. एरर आला तरी सुद्धा काय झाला, हा ब्लॉक रन झाला आहे. विल रन द कोड अगेन. आता इथे मी 10 टाकतोय. आता बघा कोड प्रॉपर रन झालाय, काहीच एरर किंवा एक्सेप्शन आलेला नाहीये, तरी सुद्धा काय झालंय, फायनलीचा ब्लॉक काय होतोय, रन होतोय. मग फायनली कशासाठी आहे, तो नेहमी रन होणार. ओके. ते फडणवीसने म्हटलं होतं ना, मी पुन्हा येणार. तसं हा इश्यू आहे की तुम्ही एरर येऊ ना येऊ, हा काय होणार, पुन्हा पुन्हा रन होत राहणार. आता याचा पर्पज काय, सपोज तुम्ही डेटाबेस मध्ये काही चेंजेस वगैरे करताय आणि रन करायचं ट्राय करताय. एंडला काय करायचं असतं, तुम्हाला व्हॅल्यू रिसेट करायच्या असतात. ओके. जुना डेटा काय करायचा असतो, रिसेट करायचा असतो. त्या केसमध्ये तो जो पण रिसेटिंगचा कोड आहे, ओके, तुम्ही कुठे लिहिणार, ह्याच्यामध्ये लिहिणार, फायनली मध्ये लिहिणार. ओके. तुम्हाला काही डेटा पूर्व जुन्या प्रकारचा करायचा असेल, परत ऍज इट इज रिसेट करायचा असेल, तर तो जो कोड राहणार आहे तो कुठे लिहिणार तुम्ही, फायनली मध्ये लिहिणार. आता जनरली काय होतं, आपला कोड थांबतोय, त्याच्याने काय होऊन जातं, सगळ्या व्हॅल्यू रिसेट होऊन जातात, मॅनेज होऊन जातात. पण जेव्हा ऍक्च्युअल तुमची सिस्टम सॉफ्टवेअर चालू राहतं, ते काय असतं, कंटिन्यू लूप मध्ये असतं. मग त्या केसमध्ये फायनली मध्ये तुम्ही काय करणार, फक्त व्हॅल्यू रिसेट करणार. ठीक आहे. आलं इथपर्यंत लक्षात? थोडा पार्ट नोट डाऊन करून घ्या एकदा. आणि एरर कोणकोणते, दोन्ही एररचा पर्पज काय, ते एकदा लिहून घ्या. झालंय का लिहून?
काय झालं सारिका? पण काय एरर जनरेट करतोय, कसा करतोय? ऑपरेशन आलं पाहिजे. तुम्ही काय एरर जनरेट करतो? तर काय कळणार तुम्ही 10 दिवसानंतर आठवण आहे का? तुम्हाला काय काय कळणार आहे की इथं मी काय एरर जनरेट केलं होतं? कळेल का? तर मी काय केलं होतं, अल्फाबेट टाकून बघितलं. ओके, इनपुट घेतलं ना अल्फाबेट. मग एचं आणि अल्फाबेटचं त्यांचं हे होऊ शकतं का, ऍडिशन होऊ शकते का? नाही. कोणता एरर आला तेव्हा? काय एरर आला होता? व्हॅल्यू नक्की का? आणि मग तो जो टाईप एरर आहे तो कधी आला वाटतं? काय करा, मग आता एरर कधी आला? जेव्हा तीन व्हॅल्यूलाच काय लिहिलं दुसऱ्या लक्षात आलं नाही का तुम्हाला भविष्यात तुम्ही काय लिहिलं आणि काय नाही? काय आलं सारिका, झोप येते? नेक्स्ट टाइम पासून 3 तास बसायचंय, कसं होईल? नाही, आज चॉकलेट पण नाही. ओके, सपोज मला काय करायचंय, जो पण एरर येतोय, ओके, आणि पायथन पण आपल्याला जो एरर देतोय तो मेसेज ऍज इट इज दिसला पाहिजे. काय? आता सपोज मी थोड्या वेळासाठी हा पार्ट काढून टाकतोय. ठीक आहे, हे सगळं मी काढून टाकतोय. आणि जो पायथन थ्रू एरर येणार आहे, हम्म, हा एरर, हा पुढचा जो एरर आहे, ओके, हा एरर जर प्रॉपर ऍज इट इज दाखवायचा असेल मला, माझ्या एक्सेप्शन थ्रू, म्हणजे एररचा प्रॉब्लेम काय, वरचा पण डेटा दिसतो, पण मला जर हा एरर ऍज इट इज दाखवायचा असेल, खालचा पार्ट, तर त्याच्यासाठी पण प्रोव्हिजन आहे. ओके, ऍज, आता काय करायचंय, जो पण एरर आला तो आपण ग्रॅब करतोय. ग्रॅब करून त्याला मी एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर ठेवतोय. टाईप एरर ऍज ए म्हटलं, मी ते काय म्हटलंय, टाईप एरर ऍज ए किंवा टी टाकून दुसरं, टाईप एरर ऍज टी. ओके, जो पण एरर आला या टी मध्ये तो सेव्ह होईल. मग इथे काय करू शकतो मी, यालाच एफ स्ट्रिंग फॉर्मॅट देऊ. इथे म्हणू शकतो मी ते काय टाकला मी, टी. ठीक आहे, लेट्स रन द कोड अगेन. येस. म्यूट नाही ना? म्यूट आहे का? नाही. अच्छा, इकडे माझा आवाज येतोय का सर्वांना? ओके. दोन इम्पॉर्टंट पॉइंट आहे, यांची प्रॅक्टिस टेस्ट झाली का? नाही, ते आलेच नाही प्रॅक्टिस टेस्ट. फक्त 4 वेळा का रे बाळा? हा, त्यांची उद्या प्रॅक्टिस टेस्ट घ्या. ठीक आहे, ज्याचा परफॉर्मन्स प्रॅक्टिस टेस्ट मध्ये लो असेल त्यांची नावं मला द्याल, तुमच्या घरी संध्याकाळी फोन जातील. ओके, का बरं? कोण बोलला असं? हा,
उद्या प्रॅक्टिस टेस्ट आहे, तुम्हाला मॅन्डेटरी ती द्यायची. आज आम्ही सगळ्या बॅचेसच्या घेतल्या प्रॅक्टिस टेस्ट, प्रत्येकाच्या. आणि चांगली गोष्ट अशी आहे की 2 तासामध्ये 30 क्वेश्चन पैकी 29 क्वेश्चन सॉल्व्ह केले मुलांनी. 29 क्वेश्चन मॉडरेट टू हार्ड होती. माझी अपेक्षा आहे, आणि डेटा सायन्स आणि AML च्याच बॅचेस होतात. माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही पण उद्याची जी टेस्ट आहे त्याच्यामध्ये प्रॉपरली परफॉर्म करा. ठीक आहे सर, तुम्हाला 30 क्वेश्चनचे सेट्स देतील. ओके, ते तुम्हाला परफॉर्म करायचे. त्यानंतर 1 तारखेपासून तुमची जी बॅच आहे ती 3 तासाची होणार आहे. 4:30 वाजता चालू होईल, 7:30 वाजेपर्यंत बॅच असेल. ओके, आणि डे एंड पर्यंत असेल ते, म्हणजे ऑगस्ट एंड पर्यंत सेम शेड्यूल राहील बॅचचा. कारण मॉर्निंगच्या बॅचेसचे जे स्लॉट्स आहे ते सगळे मॅचअप करून आम्ही हे स्लॉट बनवलेले आहे. थर्ड असं आहे की ज्यांचं झूमचं अकाउंट नाहीये त्यांनी झूमचं अकाउंट बनवून घ्यायचं, आणि तुमचं जे ऑफिशियल झूमचं अकाउंट आहे त्याचा ईमेल आयडी उद्या एक लिंक मिळेल तुम्हाला. त्या लिंकला रजिस्टर टाक, म्हणजे गुगल मीटची लिंक भेटेल, सॉरी गुगल ड्राईव्हची लिंक भेटेल, गुगल फॉर्मची. त्यामध्ये फक्त फिल करून द्या. जो ईमेल आयडी तुम्ही फिल करणार 31 ऑगस्ट म्हणजे लास्ट डे पर्यंत, ऑगस्ट एंड पर्यंत, तोच मेल आयडी वरून तुम्हाला ऍक्सेसिबिलिटी लेक्चर बघण्याची. जर तुम्ही ऑफलाईन बघताय तर काही प्रॉब्लेम नाही, पण ऑनलाईन बघायचं असेल तुम्हाला त्याच ईमेल आयडी वरून ऑथेंटिकेशन मिळेल. थर्ड पार्ट असा आहे की ज्यांनी पेमेंट कंप्लीट नाही केलेली त्यांनी आज इव्हिनिंग पर्यंत पेमेंट कंप्लीट करायचे, ऑफलाईन किंवा ऑनलाईन सर्वांनीच. ज्यांचे पेमेंट कलेक्ट नाही झालेले परवापासून त्यांना ऍक्सेस बंद होऊन जातील. एलएमएसचा ऍक्सेस बंद होईल, रेकॉर्डिंगचा ऍक्सेस बंद होऊन जाईल, आणि लेक्चरचा पण ऍक्सेस बंद होऊन जाईल. ठीक आहे. नेक्स्ट असं आहे, तुमच्या ज्या असाइनमेंट आहे त्या असाइनमेंट कम्प्लीट करायच्या आहे. दर वीकला तुमचे जे अटेंडन्स आहे ते MSBT ला आम्ही अप करतोय, दर वीक एंडला. ओके, त्यामध्ये फक्त सॉफ्ट स्किलचे अटेंडन्स अप नाही केलेले आतापर्यंत, कारण ते व्हेरीफाईड नाही झाले आमच्या खूप पुऱ्या. तर सॉफ्ट स्किलचं एक आम्ही जेव्हा अटेंडन्स अप करू तेव्हा प्रत्येकाने चेक करून घ्यायची आपली सॉफ्ट स्किलची अटेंडन्स त्या कोर्समध्ये जाऊन. जर ती व्हॅलिड असेल तर काही प्रॉब्लेम नाही. जर त्यात चुकून ऍबसेंटी लागली असेल तर सांगा, चुकून प्रेझेंटी लागली असेल तरी सांगा, म्हणजे आम्हाला ऍबसेंट करायला. अटेंडन्सला 50 मार्क असतात. ओके, आणि MSBTच्या रूलनुसार तुम्हाला अटेंडन्स ही 100% हवी, पण तसं होत नाही अकस्मात तरी, की 100% अटेंडन्स बऱ्यापैकी कोणची नसते. तर ऍटलीस्ट 80% तरी अॅक्युरेसी ठेवा अटेंडन्स मध्ये. तुमची अटेंडन्स LMS वरती अपडेट केलेली, सर्वांनी ती चेक करायची. काही त्याच्यामध्ये वाटलं आपल्याला की अटेंडन्स चुकलीये, मागे पुढे झालंय, तर आत्ताच सांगून ठेवा. पुढच्या महिन्यापासून अटेंडन्स मध्ये चेंजेस होणार नाही. या महिन्याच्या अटेंडन्स मध्ये होऊ शकताय कारण तुम्ही बॅचेस शफल केले. एखाद्या वेळेस चुकून तुमची अटेंडन्स ऑफलाईनची ऑनलाईन झाली, ऑनलाईनची ऑफलाईन झाली, तर ह्या महिन्यामध्ये आम्ही मॅनेज करू शकतोय. पुढच्या महिन्यामध्ये कोणतेही मॅनेज होणार नाही. हे क्लिअर आहे सर्वांना? क्लिअर आहे का? हा. त्याच्यामुळे फीज, आणि उद्या जर कोणी ऍबसेंट राहिलं तर मी त्याच्या पॅरेंट्सला त्याच टायमिंगला फोन करेन. 4:30 तर 4:30, 4:15 तर 4:15. त्यामुळे ऍबसेंट नाही राहायचंय, ऑनलाईन असू दे किंवा ऑफलाईन. प्रत्येकाने टेस्ट द्यायची. लॅपटॉप कोणाकोणाकडे इथे? तुझ्याकडे बेटा? तुझ्याकडे आहे का? तुझ्याकडे नाहीये? ठीक आहे, बऱ्यापैकी कॅन्डिडेटकडे लॅपटॉप नाही. तर उद्या आम्ही इथे 2 ते 3 पीसीची अरेंजमेंट करून देणार आहे प्रॅक्टिससाठी. या साईडनं राहतील, किंवा 4 PC आणून देऊ. या साईडला पीसीज राहतील. तुम्ही ज्यांनी ज्यांनी ज्यांच्या यांच्याकडे नाहीये त्यांनी त्या PC वरती प्रॅक्टिस करायची. इन केस एखादा राहिला तर 2च्या पेअरमध्ये करायचं आउटपुट. आउटपुट निघलं पाहिजे, चॅट जीपीटी वगैरे वापरायची नाही. आणि आम्ही आउटपुट चेक करू. जर तुम्हाला तुमचं आउटपुट आम्हाला कॉपी पेस्टेड वाटलं, किंवा जर परफॉर्मन्स प्रॉपर नसला, तर मी डायरेक्टली घरी कॉल करेल तुमच्या. हे लक्षात येईल. त्याच दिवशी संध्याकाळी कॉल करू. आम्ही रात्री सर्व नंबर घेऊ. 7:30 किती वाजता बॅच? 7:30 ना? उद्या दिवस 7:30 बॅच राहील. 7:30 वाजता आकाश सर सगळ्यांच्या घरी कॉल करतील, ज्यांची परफॉर्मन्स चांगला नाही. कारण आपला महिना होत आलेला आहे, आणि आमची अपेक्षा आहे जर ट्रेनिंग समजली तर तुम्हाला कोड करता आले पाहिजे. बाकी तुम्हाला कोणतीही अडचण असली, ओके, या शनिवारी मेंटर सेशन झालं होतं का? नाही.
पुढच्या शनिवारी मेंटर सेशन असेल. सरांचा एक अवेलेबल टाइम घेईल मी 1 तासाचा, त्यात तुमचं मेंटर सेशन असेल. ओके. आणि ऑनलाईनच राहील. तुम्हाला डाऊट सॉल्विंग सर्व सर करून देतील. लक्ष येतंय का सर्वांना? ठीक आहे, चालेल. फीजची आता आज उद्या कॉल येणार नाही, त्यामुळे फीज कम्प्लीट करा. पेंडिंग फीज असेल तर क्लिअर करून द्या ते फक्त, सो दॅट तुम्हाला अनइंटरेस्ट सिनेरिओ जनरेट होणार नाही. ठीक आहे, चालेल. थँक्यू. ओके, बस चला इकडे लक्ष द्या आता. येस, इकडे लक्ष द्या. आता इथे काय झालं या कोड मध्ये? बरं, काही डिस्कशन करायचंय का तुम्हाला 2 मिनिटं? काय आलं, टेन्शन येऊन गेलंय का टेस्टचं? त्याच्यासाठी तुम्हाला एवढं छानपणे सांगितलं होतं, फ्रायडेला दिल्या गेली असती तुमची, तर काय झालं असतं, सॅटर्डेला 2-3 आवर्सचं सेशन ठेवून काय करायचं होतं आपल्याला, की ज्यांना काही काही डाऊट्स आहे किंवा बेसिक क्लिअर नाहीये, तर आपण स्टार्ट टू एंड केलं असतं. आज सगळ्यांना इम्पॉर्टंट काय होतं, घरी जाणं इम्पॉर्टंट होतं. ठीक आहे, घरी सॅटर्डेला गेले, ऍटलीस्ट फ्रायडेला टेस्ट दिली असती तर काय करता आलं असतं, आज किंवा उद्या असं एक सेशन ठेवता आलं असतं आपल्याला. इश्यू काय आहे, टायमिंग आहे खूप कमी. त्याच्यामध्ये तुमचं AIML कव्हर करायचंय, त्यानंतर डेटाबेस कव्हर करायचंय, प्लस प्रोजेक्ट कव्हर करायचंय. आता 3 आवर्स तुम्हाला थोडेसे जास्त वाटतंय, पण जेव्हा AIML चालू होईल तेव्हा 3 आवर्स तुम्हाला कुठे चालू झाले आणि कुठे गेले समजतील पण नाही. काही जणांच्या झोपा होतील, काही जणांना लेक्चर समजतील थोडेफार. ठीक आहे, आता तुम्ही तो चान्स घालवून दिलाय, तर बघूया आपण आता पुढे. जर वाटलं कोणाला की काही डाऊट वगैरे आहे, आता मेंटर सेशन असतं 1 आवरचं, पण तेवढं 1 आवरच्या मेंटर सेशन मध्ये पहिली गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे तुम्हाला काय कळलंय नाही कळलंय. ओके, मग तुम्ही मला विचारणार काहीतरी. ठीक आहे, सो बघूया. ओके, आता बघा, जनरली इथं काय आहे, आपण ऍडिशन ट्राय करतोय. एक स्ट्रिंग जे पण युजर कडून इनपुट घेतोय ती काय आता स्ट्रिंग आहे, आणि ऍडिशन ट्राय करतोय आपण इंटिजर सोबत. तर त्या केसमध्ये एरर कोणता येतो आपल्याला? टाईप एरर येतो. ओके, आता टाईप एरर मध्ये बघा, हा एवढा जो आहे हा आपला स्वतःचा मेसेज आहे, आणि त्याच्यानंतर खाली जो ऍडिशनल मेसेज आहे बघा, टाईप एरर ऍज टी म्हणून मी सेव्ह करून घेतलाय, आणि इथे काय आहे, आपण तो एरर इथे प्रिंट केला. म्हणजे हा कोणता एरर आहे? हा पायथनने जनरेट केलेला पार्ट आहे. त्याच्या आधी हा जो पार्ट आहे हा आपण स्वतः टाईप केलेला पार्ट आहे. म्हणजे तुम्ही काय करू शकता, जे पण पायथन व्हर्च्युअल मशीनने जनरेट करून दिलेला एरर आहे तो सुद्धा तुम्ही काय करू शकता, शो करू शकता, प्रिंट करू शकता. आता इथे व्हॅल्यू एरर आहे, सपोज व्हॅल्यू एरर मला ऍज इट इज स्टोअर करायचं आणि ऍज इट इजच हे करायचं, डिस्प्ले करायचं. मग इथे काय करेल मी, फक्त प्रिंट व्ही म्हणा. तर व्हॅल्यू एरर कधी येणार, जेव्हा मी इथे इंटिजर मध्ये कन्व्हर्जनचं ट्राय करणार. ठीक आहे, रन. इथे आपण देऊ अल्फाबेट. बघा काय आलं, इनव्हॅलिड लिटरल फॉर इंट विथ बेस 10 ए. ओके, आता इथे काही एरर दिलाय का, आपण काही मेसेज दिलाय का स्वतः? नाही. हा कोणता मेसेज आहे, जो जनरली आपल्याला एरर मध्ये दिसतो. ओके, फक्त आपण डायरेक्ट एरर का शो करत नाही, जेणेकरून समोरच्याला आपले जे पण इंटरनल डिटेल्स आहे लॅपटॉपचे किंवा सर्व्हरचे ते दिसायला नकोय. लक्षात आलंय? येस, काय आलं नीलच्या साईडला
काय नाव आहे? रोहित, काय झालं? समजलं नक्की? ओके. आता आपण अजून एक कोड ट्राय करूया. ट्राय. चला सांगा मला इथे फॉर्मॅट सांगा. काय असतो फॉर्मॅट? 1.txt. येस, आता इथे मोड मेन्शन नाही करत आहे. मग कोणत्या मोड मध्ये ओपन होईल फाईल? येस, कोणत्या मोड मध्ये ओपन होईल? रीड मध्ये. ठीक आहे. आणि एफ माय फाईल डॉट. चला आता इथे रीडच ट्राय करूया आपण. ओके, इथे काय लिहिलंय मी? माय फाईल डॉट रीड. ओके, प्रिंट. इथे फक्त मेसेज देतो कोड कम्प्लीट झालं असं. आता याच्यामध्ये आपण एक्सेप्शन देऊया. प्रिंट सपोज hello file is not available. ओके, फायनली नाही टाकलं तरी चालतं. ठीक आहे, तर मी ऍज ए डेमो म्हणून टाकून ठेवतो. सो फायनली लेट्स रन दिस. ओके, बघा आता एक्सेप्शन काय? हॅलो फाईल इज नॉट अवेलेबल. का? आपण फाईलचं नाव काय टाकले? इथे कोणती फाईल ओपन करा म्हटलं आपण? 1.txt. आता इथे 1.txt आहे का कुठे? नाही. ठीक आहे, मी थोड्या वेळसाठी काय करतोय, एक्सेप्शन काढून टाकतोय. मला बघायचा आहे हा कोणत्या टाईपचा एरर आहे. काय चेक करायचं आहे मला? की हा जो एरर आहे येणारा तो कोणत्या टाईपचा एरर आहे. लेट्स रन दिस. बघा काय एरर आहे? फाईल नॉट फाउंड हा आहे पहिला एरर. ठीक आहे, आता बघा मी इथे काय करतोय, test.txt फाईल आहे ऑलरेडी इथे. येस, आता ती ओपन करूया आपण. test.txt. ठीक आहे, झाला कोड कम्प्लीट. का एरर आलाय का? नाही, म्हणजे फाईल आहे ती ओपन होत आहे. आता इथे मी काय टाकतोय? फाईल डॉट राईट आणि त्याच्यामध्ये काय मेसेज टाकतोय एखादा. हा. आता रन करायचं ट्राय करतोय. बघा काय आला एरर? येस, कोणत्या टाईपचा एरर आला आता? आयो अनसपोर्टेड ऑपरेशन. असे मल्टिपल एरर येऊ शकतात. ठीक आहे, सो आपल्याला कोणता आला होता? फाईल नॉट फाउंड एरर. ओके, हॅज सपोज ई लिहितोय मी इथे आणि तोच ई काय करणार आहे आपण इथे प्रिंट करणार. येस, आला एरर. नो सर्च फाईल ऑर डायरेक्टरी. ओके, मग असे मल्टिपल एरर्स आहेत. ठीक आहे, आता करायचं काय तुम्हाला? एक छोटासा कोड लिहायचा आहे. ओके, आतापर्यंत जेवढं तुम्ही फेल्स वगैरे शिकले, आता आपण एक्सेप्शन शिकलोय. कोड काय लिहायचं आहे? तुम्ही आधी ऑलरेडी कोड केलेला आहे. कोड काय करायचं आहे? समोरच्याकडून ऍडिशन साठी इंटिजर घ्यायचं. ओके, ऍडिशन नसेल करायची, नाही केली तरी चालेल. युजर कडून फक्त एक डिजिट घ्यायचा आहे. जर त्याने डिजिट नाही दिला, अल्फाबेट दिला, काही सिम्बॉल दिला, त्याला परत मेसेज द्यायचा की इनव्हॅलिड काय, इनव्हॅलिड नंबर किंवा इनव्हॅलिड सिम्बॉल, प्लीज एंटर व्हॅलिड इंटिजर. कधीपर्यंत मागत राहायचं आहे? जोपर्यंत जो व्हॅलिड नंबर तुम्हाला देत नाही. लक्षात आलंय? हा कोड आधी पण केलाय तुम्ही, फक्त आता यूज करताना काय ट्राय करायचंय? ट्राय आणि एक्सेप्ट. फायनली नाही लिहिलं तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके, तुम्ही ब्रेक कंटिन्यू वापरू शकता. एक अजून एक गोष्ट याच्यामध्ये, तुम्ही ते एल्स पण लिहू शकता. ठीक आहे,
ओके, सपोज इथे एरर आला. ओके, आता इथे तुम्हाला हा मेसेज दिसतो. ठीक आहे, इथे आपण टेस्ट टाकूया. बघा आता काय आलं, हॅलो. जेव्हा तुमचा कोड परफेक्टली रन होतो, काय परफेक्टली रन होतो, तेव्हा सुद्धा तुमचा काय रन होईल इथे, एल्स रन होईल. ओके, म्हणजे तुम्ही इथे एक्सेप्ट एल्स पण करू शकता. एक्सेप्शन नाही आलं तर काय येणार, एल्स येणार. एल्स कधी येणार, जेव्हा तुमचा ट्राय प्रॉपरली रन होतो. ठीक आहे, एवढा एक फक्त छोटासा पॉइंट लक्षात ठेवा. एक्सेप्ट कधी रन होणार आहे, जेव्हा तुमचा हा ट्राय प्रॉपर रन होतो तेव्हा. ठीक आहे, ओके. आता तेवढा एक कोड करून बघा पहिले. काय झालं तिथे, जुने पेजेस चाळा फक्त, त्याच्यामध्ये ऑलरेडी कोड लिहिलाय तुम्ही. जोपर्यंत प्रॉपर नंबर मिळत नाही युजर कडून, तोपर्यंत नंबर विचारत राहायचा, एवढंच. फक्त इथे यूज करताना ट्राय एक्सेप्ट यूज करायचंय, प्लस तुमचं जे पण कंटिन्यू, ब्रेक, त्या गोष्टी यूज करायच्या आहे. त्याच्यानंतर आपण लास्ट बोलतो आणि हा टॉपिक संपला मग. ओके, तुमच्या कोड मध्ये तुम्ही इथे कंटिन्यू टाकू शकता. ओके, इथे तुम्ही ब्रेक पण टाकू शकता, कंटिन्यू किंवा ब्रेक याच्यामध्ये यूज करू शकता. ठीक आहे, कंटिन्यू ब्रेकने काय होईल, परत कोड बाहेर जाऊन रन होईल. मग इथे तुम्हाला काय टाकावं लागेल, आता थोडीशी हिंट देऊन ठेवतोय मी तुम्हाला. ओके, तर मी एक रॉ फॉर्मॅट दिलाय, त्याची इथे गरज नाही आपल्याला. इथे काय करणार, तुम्ही युजर कडून इनपुट घेणार आहे. ठीक आहे, आता काय करायचं, युजर कडून नंबर घ्यायचा पहिले. व्हॅलिड नंबर असेल तर ठीक, नसेल तर परत काय करायचंय, तुम्ही कंटिन्यू यूज करू शकता. परत नंबर घेण्यासाठी तुझ्याकडून परत परत नंबर घेत राहायचा, कधीपर्यंत, जोपर्यंत व्हॅलिड इंटिजर येत नाही. व्हॅलिड इंटिजर आला म्हणजे काय, काय वापरायचं, ब्रेक वापरायचं. ब्रेक कुठे वापरू शकता तुम्ही, ब्रेक तुम्ही इथे वापरू शकता, जेव्हा तुमचा हा पार्ट प्रॉपरली रन होईल तेव्हा. ठीक आहे, आता बऱ्याच हिंट दिलेल्या आहे, ट्राय करा. नाही समजला, नाही जमला, मी तुम्हाला करूनच दाखवेन.
समस्या काय ठीक आहे तर टेस्ट आज लगेच समस्या एक हमारी फॉर्म चलता है करायचं काय जेव्हा पण काय काय ओके काय सक्सेसफुल झाला काय राहणार तुमचं एल्स राहणार म्हणजे काय इथून तुम्हाला कोण काय करता येतो ब्रेक कसं केलं जाईल ते शायद ठीक आहे सर काय पेन गेला ओके काय पेन गेला तर काय म्हणतो तुमचं एक्सेप्शन ओके तर एक्सेप्शन मिळून परत काय झालं पाहिजे कोण इथे आला पाहिजे काय झाला कधी पण काय माणूस पाहिजे राहिला पाहिजे बरोबर इथून वरती कसं जाईल कंटिन्यू शब्दांतर मला आपल्याला बघायचंय कोणताही इश्यू मध्ये सॉल्व्ह करण्यात एकच एक्सेप्शन टाकाय एकच एक्सेप्शन टाकाय मी तुला फायदा होता आणि तिला समजून घ्या तुमच्याकडे 500 रुपये द्या आणि तुमच्याकडून करून देऊन टाका बरोबर आहे इथपर्यंत बरोबर आहे जर आपल्याही घ्या काय झालं पाहिजे काय एक्सेप्ट केलं कमी करूया म्हणजे काय म्हणजे आपला काय मेसेज प्रिंट करायचा प्रिंट मला काय पाहिजे राधिक कामावर जायचं का आता आपल्याला मिळालेलं असेल तर एक्सेप्शन म्हणून जेव्हा नंबर घातलेला नसेल काय करायचं आपल्याला संपवायचा ना हेच हेच कधी राहतो जेव्हा टायर त्यावेळेस तुमचा हेच पण राहतो
ठीक आहे, चला लिहून घेऊ आपण कोड. सांगा आता, ज्यांनी ज्यांनी लिहिलंय सांगा, इथे काय लिहू मी? ट्राय काय घ्यायचं आपल्याला? सपोज ए इज इक्वल टू इंटीजर, काय पुढं? इनपुट एंटर नंबर. ठीक, ओके. येस, याच्यानंतर काय घेऊ? याच्यानंतर एक्सेप्ट. ओके, एक्सेप्ट मध्ये काय मेसेज टाकावा लागेल? येस, इट्स नॉट व्हॅलिड नंबर. ओके, तो जुन्या काळातला इमोजी टेक्स्ट मेसेज वाला. ठीक आहे, इथं काय झालं पाहिजे? परत कोड कुठे आला पाहिजे? नंबर घेण्यासाठी इथे वरती आला पाहिजे. मग काय लिहिणार आपण इथे? कंटिन्यू. ठीक आहे, त्याच्यानंतर एल्स. येस, एल्स मध्ये काय झालं पाहिजे? एल्स कधी रन होईल? जेव्हा नंबर काय आहे? व्हॅलिड आहे. मग इथे मेसेज देतो मी, काय? थँक्यू फॉर एंटरिंग व्हॅलिड नंबर. येस, आणि इथे कोड काय झाला पाहिजे? स्टॉप झाला पाहिजे. ओके, आता कोणाला वाटलं की नाही मला पुढे काय टाकायचंय, फायनली टाकायचं, तर फायनली टाकू शकता तुम्ही इथे, त्याची गरज नाही आपल्या या केसमध्ये. ओके, ठीक आहे, चला रन करून बघूया आता. सो पहिले अल्फाबेट टाकून बघूया. ओके, तो घेणारच नाही. ओके, जसं आपण व्हॅलिड गोष्ट टाकली तसं काय झालं, लगेच तुमचं थँक्यू आला दे. ठीक आहे, येस, आलं लक्षात? एक लक्षात घ्यायचं, तुमचा फायनली इथं ब्रेक लिहिलेला आहे, तरी सुद्धा तुमचा फायनली रन होतोय. हा, म्हणजे काही झालं तरी तुमचा फायनली रन होणार. ओके, समजलाय कोड? ओके, आता एक छोटासा अजून एक कोड लिहित. काय? ओके, आता काय करायचं? तुमची एक फाईल ओपन करायची. इथे काय लिहायचं? विथ ओपन वगैरे पूर्ण लिहायचं. आणि जर इथे इथे काय फाईलचं नाव काय असलं? व्हायरस डॉट टी एक्स टी. काय फाईलचं नाव? काय व्हायरस डॉट टी एक्स टी असेल तर काय झालं पाहिजे? खाली मेसेज आला पाहिजे, इनव्हॅलिड फाईल कॅनॉट बी ओपन. ओके, आणि कोड थांबला पाहिजे. ओके, आता इथे कोणती फाईल ओपन केली ती चेक कशी होती माहिती आहे का? त्याचं तुम्हाला एक शॉर्टकट डेमो दाखवून देतो. ऍज माय फाईल. ओके, ओके, प्रिंट माय फाईल डॉट नेम मेथड. इथे काय नेम नावाचं ऑप्शन आहे. जर मी याला रन केलं ओपनच होणार नाही ती. चला इथे टेक्स्ट लिहून टाक, टेस्ट लिहून टाक तुम्हाला. बघा आलं काय? फाईलचं नाव दिसतं. कसं दिसतं नाव? माय फाईल डॉट नेम. आणि तुम्हाला काय मिळतं? फाईलचं नाव. इथे जर काय फाईलचं नाव काय असेल? व्हायरस डॉट टी एक्स टी असेल तर काय झालं पाहिजे? तुम्हाला एक्सेप्शन थ्रू मेसेज दिसला पाहिजे. ओके, व्हायरस फाईल कॅनॉट बी ओपन और नॉट अलाउड टू ओपन असं काहीतरी टाकू शकतात. ठीक आहे,
इथे फक्त तुम्ही इफ एल्स देऊन मेसेज जरी टाकला तरी ओके. म्हणजे तुम्ही ट्राय एक्सेप्ट नाही यूज केलं तरी चालेल. इफ एल्स यूज करून मेसेज जरी टाकला तुम्ही तरीही चालेल, काहीच इश्यू नाही. हं? तुम्हाला फायनल कोड सांगतो काय करायचं. ते ट्राय करा, परवा कोणीच एबसेंट राहणार नाही. ओके, परवा ट्राय करा, कोणीच एबसेंट राहणार नाही. तुमचे जेवढे पण रिमेनिंग टॉपिक आहे फ्रॉम बेसिक पायथन टू ॲडव्हान्स पायथन सगळे परवा रिमेनिंग कम्प्लीट होतील. ठीक आहे, परवा कोणीच एबसेंट राहू नका. ठीक आहे, चला आता काय करू, इथे आपण एक फाईल क्रिएट करून ठेवूया, virus.txt. ठीक आहे, इथे ब्लँक फाईल क्रिएट करून ठेवली मी. इथे काय लिहिणार मी, इफ माय फाईल डॉट नेम इज इक्वल टू काय, व्हायरस डॉट सपोज टीएक्सटी. आता इथे काय करायचंय मला, स्वतःहून एखादा एरर टाकायचा आहे. तर इथे एक मी कीवर्ड यूज करेल बघा. काय आलं इथे, रेज लिहून आलं बघा. रेज म्हणजे काय, आता इथे काही प्रॉब्लेम क्रिएट झाला तर काय करेल, कोणतरी एखादा हात वर करेल, सांगेल असं असं इश्यू आहे. मग इथे काय करतोय आपण, मॅन्युअली स्वतःहून. आता हा एरर, फाईलचं नाव व्हायरस असेल असा काही एरर आहे का ऑलरेडी पायथन मध्ये. जसं पहिले काय होता, इंटिजरचा इश्यू होता. ओके, इंटिजर आधी तुम्ही अल्फाबेट टाकला त्याचा इश्यू होता. हे इश्यू काय आहे, हे पायथन थ्रू येत आहे इश्यू. ठीक आहे, पायथनला एरर येत आहे. आता पायथन मध्ये असा काही एरर आहे का स्वतः, की व्हायरस डॉट टीएक्सटी नावाची जर फाईल असेल तर ती चुकीची एरर आहे का कुठे पायथन मध्ये. आता आपल्याला माहिती की व्हायरस काय आहे, चुकीची गोष्ट आहे, हार्मफुल आहे पीसी साठी. मग हा एरर काय आहे, आपण स्वतः रेज करतोय, आपण बनवतोय. मग इथे काय टाकायचं, रेज एक्सेप्शन. आणि काय टाकायचं, फाईल नेम cannot be व्हायरस. ठीक आहे, येस. कधी होईल हा इश्यू, जेव्हा फाईलचं नाव व्हायरस डॉट टीएक्सटी असेल. एल्स एल्स आपण मेसेजही टाकू शकतो किंवा त्याच्यात काहीतरी लिहू शकतो. एल्स माय फाईल डॉट राईट हॅलो दिस इज न्यू मेसेज, काहीतरी आपण रॅन्डम मेसेज टाकू शकतो. ओके, जर फाईलचं नाव व्हायरस नसेल तर काय होईल, त्याच्यामध्ये मेसेज येईल. ओके, आणि
आता इथे एक एक्सेप्शन घेतलंय आपण ऑलरेडी, इथे आपण फायनली टाकू. तर सगळ्या गोष्टी, तर सगळं पार्ट कशाच्या अंडर टाकायचं आपल्याला, अंडर ट्राय. काय आलं बघा, आला आता स्वतः एरर क्रिएट केलं आपण. काय आलं, रेज एक्सेप्शन, फाईल कॅनॉट बी व्हायरस. आला एक्सेप्शन, फाईल नेम कॅनॉट बी व्हायरस. आता हा कोणी जनरेट केला आहे, हा आपण स्वतःचा स्वतः रेज केलेला आहे. एक लक्षात ठेवायचं, थोडस किचकट आहे एक्सेप्शन हँडलिंग, पण तुमच्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये असं नाही, 90%, 100% प्रोजेक्टमध्ये तुम्हाला एक्सेप्शन हँडलिंग, एरर हँडलिंग करावीच लागते. त्याच्याशिवाय कोणताच प्रोजेक्ट होऊच शकत नाही. ओके, बिना या प्रिकॉशनच्या. आता कधी तुम्हाला कोणी काही प्रोजेक्ट करायला लावला, एखादा तुम्हाला इंटरव्ह्यू आला, इंटरव्ह्यूअर्स आजकाल टास्क देत असतात, त्याच्यामध्ये तुमचा कोड कम्प्लीट झाला, त्याच्यानंतर एक्सेप्शन हँडलिंग ऍड करायचं त्याच्यामध्ये. त्याच्यावरून त्यांना कळून जातं की तुम्ही किती प्लॅनिंगने कोडिंग करताय. ओके, नाहीतर काय होईल, जेव्हा त्या कोडवर इंटरव्ह्यू घेता, पहिला क्वेश्चन काय विचारता, नाही ते इंटिजर म्हटले, मी ते अल्फाबेट टाकलं तर काय, कोड तर ब्रेक झाला. मी ते असं इनपुट तुम्ही मागितलं युजरकडून, पण युजरने दुसरं इनपुट दिलंय, परत इथे तर एरर आलाय, मग तुमचा कोड काय करतात, ते फेल करायचं ट्राय करतात. आणि एक्सेप्शननी काय होतं, त्यांनी काहीही ट्राय केलं तरी तुमचा कोड कम्प्लिटली ब्रेक होत नाही. थोडीशी याची घरी प्रॅक्टिस करायची. आता तुम्ही चॅट जीपीटी कडून थोडे कोड वगैरे घेता, तर त्याच्याकडून याच्यासाठी काय मागायचे, टास्क मागायचे. ठीक आहे, याच्यासाठी काय टास्क आहे, काय नाही, वगैरे वगैरे. ओके, आणि तुमच्या उद्याच्या टेस्ट मधले जे उपचे प्रॉब्लेम राहतील, ते असे राहतील की तुम्ही चॅट जीपीटीला जरी दिलं आणि चॅट जीपीटीने तुम्हाला रिस्पॉन्स जरी दिला, तरी तुम्हाला तो कुठून कुठे कॉपी करायचा आणि कुठून कुठे पेस्ट करायचं आहे ते लक्षात येणार नाही. ठीक आहे, मग ते ट्राय करू नका. ठीक आहे, काय तुम्हाला जसं सांगेल की कोणकोणत्या टॉपिकवर काय काय विचारलं जाईल. ओके, झालंय सगळ्यांचं. ओके, आता नेक्स्ट पार्ट आहे तुमचा जेसॉन. काय असतं जेसॉन, कोणाला आयडिया? एपीआय वगैरे शिकलाय का तुम्ही? एपीआय ऐकलाय का वर्ड? काय असतं एपीआय? येस. एपीआय काय असतं? रोहित, काय असतं एपीआय रोहित? कशासाठी यूज होते एपीआय ते सांग. एपीआयचा पर्पज काय असतो? का बरं डायरेक्ट का बरं कनेक्ट नाही होऊ शकत? एपीआयची काय गरज आहे? आता मी तुम्हाला दाखवतो, एक कोड करून दाखवला, त्याच्यात बॅक एंड फ्रंट एंड लगेच इंटिग्रेट होऊन जाणार, त्याच्यात एपीआयची गरज नाही. 90% जागेवर गरज पण नसते बेसिकली, फक्त बॅक एंड फ्रंट एंड कनेक्ट करायचं.
येस, आता सपोज तुम्ही PHP मध्ये पेज बनवलंय का, ओके, किंवा HTML मध्ये एखादं पेज बनवलं, तर त्याच्यामध्ये तुमचे जे पण इमेजेस वगैरे ते ऍक्सेस करायला एपीआय लागते का? डायरेक्ट तुम्ही काय टाकता? पाथ टाकता. डायरेक्ट इमेज ऍक्सेस होऊ शकते. टेबलसाठी काही डेटा असेल डायरेक्ट ऍक्सेस होऊ शकतो. मग एपीआय ची गरज काय? कधी गरज पडते? येस. सपोज आता कन्सिडर करा, तुम्ही कशाची कोडिंग शिकताय? पायथन. ओके. आणि तुम्ही एखादं ऍप बनवलं कशासाठी? तुमची मेंटल कंडिशन चेक करायला. ओके, तुम्ही खूप जास्त लोड घेतला उद्याच्या टेस्टचा आणि तुम्हाला स्ट्रेस आला. ओके, तुम्ही ऍप बनवला काय की तुमची स्ट्रेस लेवल चेक करण्यासाठी. काय बनवलं? स्ट्रेस लेवल चेक करण्यासाठी तुम्ही ऍप बनवलं. ओके. आणि त्या ऍपमध्ये तुम्ही काहीतरी क्वेश्चन्स ठेवले, तुम्ही प्रेडिक्शन करताय की जो पण तुमचा स्ट्रेस लेवल आहे काय आहे काही नाही. आता ऍप कुठे ठेवणार तुम्ही? मोबाईलमध्ये. मोबाईलमध्ये ऑपरेटिंग सिस्टम कोणती आहे? अँड्रॉइड. तुमचे जे पण ऍप्स असतात अँड्रॉइडचे ऍप, ते कोणत्या लँग्वेज मध्ये डेव्हलप होतात? काय? येस, अँड्रॉइडचे तुमचे ऍप कोणत्या लँग्वेज मध्ये डेव्हलप होतात? कोणती लँग्वेज यूज करावी लागते? येस. कधीच कोणी असं अँड्रॉइड ऍप डेव्हलपमेंटचा व्हिडिओ वगैरे बघितला नाही का? जेवढे पण अँड्रॉइड ऍप्स असतात 90% जे आहे ते कम्प्लिटली जावा बेस्ड असतात. ओके. ते कशामध्ये बनतात? बनताना जावा मध्ये बनतात. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल तुमचं युट्यूब. काय? तुमचं युट्यूब. ओके. युट्यूब काय आहे? अँड्रॉइड ऍप आहे. आणि युट्यूबची जी वेबसाईट आहे ती काय आहे? जँगो वेब फ्रेमवर्क मध्ये. जँगो हे पायथनचं वेब फ्रेमवर्क आहे. मग आता पायथनचे डेटा टाईप जावाला समजतील का? येस. आता सी लँग्वेज मध्ये काय? ऍरे आहे. पायथन मध्ये काय आहे? लिस्ट आहे. लिस्ट मध्ये तुम्ही काहीही डेटा टाकला चालतो. सी लँग्वेज मध्ये ऍरे मध्ये चालतं का तसं काही? नाही. मग जर पायथनची लिस्ट मी सी लँग्वेजला दिली, कळेल का त्याला? किंवा मी पायथनची सॉरी सी लँग्वेजचा जो ऍरे तो पायथनला दिला, तर सी लँग्वेज मध्ये ऍरे कसा डिक्लेअर करतो आपण? डेटा टाईप, ऍरेचं नाव आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये किती मेमरी लागणार आहे ते. आता याला डेटा टाईप समजतो का? पायथनला डायरेक्टली मेन्शन करतो का आपण कधी? नाही. मग त्याने काय होऊन जातं की इश्यू येतो कोणता? की दोन लँग्वेजेस मध्ये कम्युनिकेशन करणं खूप क्रिटिकल होऊन जातं, खूप अवघड होऊन जातं. मग त्याच्यासाठी आपण एक फॉर्मॅट बनवला. ओके. त्यासाठी आपण काय बनवतो? एपीआय बनवतो. ओके. त्याला ऍप्लिकेशन पेरिफेरल इंटरफेस असं म्हणतो आपण. ओके. किंवा दोन ऍप्लिकेशन मध्ये आता फ्रंट एंड तुमचं सपोज जावा मध्ये किंवा रिएक्ट जेएस. जेएस काय असते? जावा स्क्रिप्ट असते. काय असते जेएस म्हणजे? जावा स्क्रिप्ट. हा. मग फ्रंट एंड तुमचं जावा मध्ये आणि बॅक एंड पायथन मध्ये. त्या केसमध्ये जर तुम्हाला कम्युनिकेशन करायचंय त्यावेळेस तुम्ही काय वापरणार? तुम्ही तेव्हा एपीआय यूज करणार. ओके. येस. ओके. सो आता एपीआय यूज करताना एपीआय म्हणजे काय? एक लिंक असते फक्त. ओके. ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस, ऍप्लिकेशन पेरिफेरल इंटरफेस असं म्हणू शकतो. ओके. तर प्रोग्रामिंग मध्ये जर दोन डिफरंट लँग्वेज असतील तर दोघांना काय समजायचे? एक दुसऱ्याचे डेटा टाईप. जनरली एपीआय एक की असते ज्याच्या थ्रू तुम्ही डेटा घेऊ शकता. पण तो डेटा कन्वर्ट करावा लागतो. कशामध्ये? तुम्ही जी पण लँग्वेज वापरताय त्याच्यामध्ये. सपोज मी काय बॅक एंड डेव्हलपर आहे. ओके. तुमचं नाव काय? आणि स्नेहा फ्रंट एंड डेव्हलपर. मी काय करणार? बॅक एंड वरून काहीतरी डेटा सेंड करणार. सपोज स्टुडंटची लिस्ट सेंड केली मी त्याला. ओके. आता त्यांचा जे पण डेटा यूज करताय फ्रंट एंडला सी शार्प यूज करताय सपोज. सी लँग्वेज सारखीच असते सी शार्प लँग्वेज. ओके. त्याच्यामध्ये अरे डिफरंट आहे, माझ्या ह्याच्यात लिस्ट डिफरंट आहे. त्यांना काय करावं लागेल की त्यांच्या नेटिव्ह डेटा टाईप मध्ये पहिले पाठवलेली लिस्ट कन्वर्ट करावं लागेल. आणि सी लँग्वेज मध्ये काय करावं लागेल? मग त्यांना स्ट्रिंग टाईपचा ऍरे डिक्लेअर करावा लागेल आणि मी दिलेला जो पण डेटा आहे मग त्या ऍरे मध्ये तो लोड करावा लागेल. मग ही सगळे एफर्ट्स
टाळण्यासाठी, ओके, त्या सगळ्या झंझट पासून वाचण्यासाठी आपल्याकडे काय आहे, जेसन. ओके, एक जावास्क्रिप्ट एक ऑब्जेक्ट आहे. ओके, जेसन. ठीक आहे. आता जर मी तुम्हाला सिंटॅक्स दाखवला जेसनचा, कसा दिसतोय, कोणता डेटा टाईप वाटतोय हा? डिक्शनरी. कोणता डेटा टाईप आहे हा? आता डिक्शनरीज का बरं चूज केली मी करंटली? मी माझ्या लँग्वेज मधून दुसऱ्या लँग्वेज मध्ये या दोन गोष्टी डिफरंटली पाठवल्या तर कळेल ना समोरच्याला की नेम कोणता आहे, रोल नंबर कोणता आहे, एज कोणता आहे. किंवा मी इंस्टाग्रामसाठी एपीआय बनवलं, मला काय दिसलं पाहिजे की तुमचे प्रोफाईल पिक्चर काय आहे, तुमचा आयडी काय आहे, पासवर्ड काय आहे. येस, तुमची स्वतःची इंस्टाग्रामची लिंक असते, ती कोणती आहे, प्रोफाईलसाठी लिंक असते. ओके, तुमच्या अकाउंटसाठी वेगळी लिंक असते, अकाउंट डिटेल चेक करता. तर ती मी या फॉर्मॅटमध्ये सेंड करू शकतो. एक सेकंड, तुमच्याकडे बघू द्या माझ्याकडे आहे का इंस्टाग्रामचा ऍक्च्युअल एपीआय. जस्ट अ सेकंड. ओके, ही तुमची इंस्टाग्रामची जेसन फाईल. ओके, आता किती लाईन्सची? नियरली 4000 लाईन्स. म्हणजे तुम्ही जेव्हा इंस्टाग्राम ओपन करता या टाईपने बॅक एंड टू फ्रंट एंड डेटा येतो का? इंस्टाग्रामचं जे बॅक एंड येतं कशामध्ये, ते पण जँगो पायथन फ्रेमवर्क मध्ये. ओके, आणि हा तुमचा डेटा यावेळी येत असतो, प्रोफाईल पिक्चर, मग पिक्चरचा आयडी, फुल नेम. ओके, मग त्या जी पण पोस्ट आहे तिचा आयडी, मग फिल्ट्रेशन. ओके, हे फिल्ट्रेशन कशाच्या बेसिसवर आता इथे एजच्या बेसिसवर. ओके, कोणत्या कंट्रीमध्ये काय कंटेंट अलाउड आहे. येस, तर हा तुमचा फॉर्मॅट असतो जेव्हा तुम्ही एक इंस्टाग्राम सगळ्यांना पेज ओपन करता तर एवढा ही लिंक येत असते फ्रंट एंड, सॉरी बॅक एंड टू फ्रंट एंड. आणि याच्यामधून मग सगळा डेटा काय होतो, तुमचा फ्रंट एंड रीड करणार आणि त्याच्या हिशोबाने डेटा फेच करणार. ओके, म्हणजे तुमची प्रोफाईल फोटो आहे तर
प्रोफाईल फोटो कुठे आहे, कुठेतरी स्पेसिफिक जागेवर सेव्ह असते का? ऐकलंय का कधी सीडीएन? घरी जाऊन सीडीएन नेटवर्क असं सर्च करा. ओके, याच्यामुळेच तुमचं युट्यूब, तुमचं इंस्टाग्राम फास्ट चालतं का? सीडीएन मुळे. ओके. आता युट्यूबचं हेडक्वार्टर कुठे आहे? ऍक्च्युअल हेडक्वार्टर कुठे आहे? मेन मेन युट्यूबचं ऑफिस कुठे आहे? जिथे सगळ्यांचे असतं. इंडियामध्ये नाही, मेन हेडक्वार्टर कुठे आहे युट्यूबचं? मेन ऑफिस. येस, कुठे आहे? सगळ्या मेजर कंपनीज कुठे आहेत? गुगल वगैरे कुठे आहेत? युएसला कुठे आहे? एकच जागा आहे युएस मध्ये. फेसबुक वगैरे सगळ्यांचे ऑफिसेस कुठे आहेत? कॅलिफोर्निया. ठीक आहे. आता विचार करा, तुम्ही जर युट्यूबचा एखादा व्हिडिओ ऍक्सेस करताय, काय एखादा व्हिडिओ ओपन करायचा ट्राय करताय, तुम्ही बघितलं असेल बाकी साईट्सच्या कंपॅरिझन मध्ये जे तुमचं युट्यूब आहे ते काय होतं, एकदम इन्स्टंटली ओपन होतं. येस. तुमचा नेटवर्क स्पीड कमी जरी असेल बाकी साईटसाठी, तर युट्यूब काय होतं, एकदम फास्ट ओपन होतं. का बरं? या सीडीएन नेटवर्कमुळे. येस. आता सीडीएन फुल फॉर्म शोधा, कसं आहे काय आहे ते बघा. तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल की काही साईट्स का बरं फास्ट चालतात आणि काही जे साईट्स आहे ते का बरं स्लो चालतात. ठीक आहे. येस. ओके. मग जेसन काय आहे? येस, इट इज अ फॉर्मॅट यूज टू स्टोअर अँड शेअर डेटा. ओके. कशासाठी? दोन डिफरंट लँग्वेजेस मध्ये, दोन वेगळ्या लँग्वेज मध्ये तुम्हाला डेटा काय करायचा आहे, एक्सचेंज करायचं. त्या केसमध्ये तुम्ही काय यूज करणार आहे? जेसन. ओके. येस. फुल फॉर्म काय याचा? इट इज जावा स्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. ओके. येस, जावा स्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. तुमचे जे पण चॅट जीपीटी वगैरे त्याच्यामध्ये हे यूज होत नाही, जेसन यूज होत नाही. येस, त्याचा फुल फॉर्म काय आहे? जावा स्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. येस. मग आता जावा स्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन म्हटलं म्हणजे हा फक्त आणि फक्त जावासाठी आहे का? येस. त्याच्यात नावात काय? जावा स्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. मग हे फक्त जावासाठी आहे का? हो, नाही. आतापर्यंत जे महाभारत ऐकले त्याच्यावरून अंदाजे सांगा. काय? नाही का? त्याचं कामच काय? वेगवेगळ्या लँग्वेजेस मध्ये डेटा एक्सचेंज करणे. हे सगळ्यांसाठी कॉमन आहे. हा काय? लँग्वेज इंडिपेंडंट. काय आहे? लँग्वेज इंडिपेंडंट. म्हणजे AI ML जे आहे जनरली, जे चॅट जीपीटी वगैरे, ते असंच जेसनच्या ऐवजी टून फॉर्मॅट यूज करतात. TOON, टून. ठीक आहे. आणि ते आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे. हे झालंय लिहून. फक्त डेफिनेशन लिहा, खालचा फॉर्मॅट तुम्हाला पाठ झालेला असेल आतापर्यंत. ओके. आता याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट लायब्ररीज वगैरे आहेत. ठीक आहे. सो जेसन यूज करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? एक मॉड्यूल इम्पोर्ट करायला लागेल. त्याचं नाव काय? जेसन. एक सगळ्यात
इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवायची, तुमच्या या प्रोजेक्टला किंवा पायथन फाईलला जेसन नाव द्यायचं नाही. ओके, जी लायब्ररी तुम्ही इम्पोर्ट करताय त्या लायब्ररीचं नाव इथे द्यायचं नाही, कारण की त्या लायब्ररीचं पण नाव काय आहे, जेसन डॉट पाय. हे जेसन इम्पोर्ट म्हटलं ना आपण, त्या फाईलचं नाव काय आहे, जेसन डॉट पाय. लक्षात इथे इथे काय करणार, जेसन काय म्हणतात सेशन आहे म्हणून जेसन डॉट पाय नाव देऊन टाकणार आणि नंतर एक असा एरर येणार तुम्हाला लक्षात येणारच नाही लवकर तो. ठीक आहे, असं नेहमी होतं की स्टुडंट याला जेसन नाव डॉट पाय नाव देऊन टाकतो. आता त्याच्यानंतर आपण एक स्ट्रिंग बनवूया. स्टुडंट स्ट्रिंग इज इक्वल टू, ठीक आहे, याच्यामध्ये सुपर करावं लागेल. काय सांगितलं ना, GET UPSK साइड बसून आहे ऑलरेडी सेव्ह. ट्रेनिंग मॅनेजमेंट सेशन मॅनेजमेंट अटेंडन्स ट्रॅकर. तर इथं बाकीचे बदलेले नाही. इथे ना तुमची बॅच सिलेक्ट करून घ्यायची, बॅच 4. आता या बाकीच्या दिलेले. आजची काय तारीख आहे, 29 तारीख. इथं तारीख बघायची फक्त आणि त्या तारखेची अटेंडन्स क्लिक करायचं. स्टार्टिंगला मार्क ऑल करून द्यायचं आणि जेव्हा तुम्ही नाव घेणार त्यांचे नाव नसते त्यांची क्लोज करून द्यायची. त्याच्यावर क्लिक केलं त्यांची क्लोज होईल आणि फायनल सबमिट करून द्यायचं. ओके, दीपक सरांना ऍबसेंट करू का? ते तुमची वर्ष प्रेझेंट ऍबसेंट ते कसं ते चेकिंग करायला लागतं त्याच्यामध्ये सगळ्या बॅच सगळ्या बॅच मध्ये ऍड केले. आता इथून करा, मी नंतर इथे ना बाहेरच ऑप्शन ऍड करतो. मी तेच म्हणणार होतो, बाहेर असतं ते बेटर झालं असतं. इथेच खाली अटेंडन्स म्हणून ऑप्शन ऍड करून देतो. ओके, ठीक, थँक्यू. ओके, ठीक आहे, आपण थोडं फास्ट कव्हर करूया. ओके, आता आपल्याला काय करायचंय, इथे मल्टी लाईन स्ट्रिंग बनवायची. काय, मल्टी लाईन स्ट्रिंग. ठीक आहे, आता याच्यामध्ये नेम, ओके, कोणाचं नाव टाकायचंय सांगा पटकन. यश, ठीक आहे, ओके. रोल नंबर काय यश? आता इथे मी 45. त्याच्यानंतर ब्रांच काय तुमची? हा यश, कम्प्युटर. कोणाला बाहेर सांगू नका. ठीक आहे, आता तुमच्या डोळ्याला दिसताना काय दिसतंय, कोणता फॉर्मॅट दिसतोय हा? येस, कोणता फॉर्मॅट आहे हा? सांगा पटकन, काय आहे, कोणता फॉर्मॅट आहे हा? डिक्शनरी. पण आपण कशामध्ये टाकलं त्याला? ट्रिपल कोट मध्ये. आता काय कन्सिडर होईल तो? साधी स्ट्रिंग कन्सिडर होईल. कन्फर्मेशन साठी काय करायचं, प्रिंट टाईप स्टुडंट स्ट्रिंग. काय आलं, काय डेटा टाईप आहे? स्ट्रिंग डेटा टाईप आहे. आता सपोज असं कन्सिडर करा, ही स्ट्रिंग मला कोणी पाठवली, ही एखाद्या जावाच्या कोड कडून मला मिळाली. येस, कोणाकडून मिळाली? मला ही जावा कडून मिळाली. आता मला हिला काय करायचंय, दिसताना कशासारखी दिसते ती? डिक्शनरी सारखी. ओके, मग जर याचं कन्व्हर्जन केलं, कशामध्ये कन्वर्ट झाली पाहिजे प्रॅक्टिकली? डिक्शनरी मध्ये. आता जावा मध्ये असा सेम टू सेम दिसणारा डेटा टाईप आहे कलेक्शन्स. काय नाव आहे? कलेक्शन. सी प्लस प्लस मध्ये आहे का असं काही सेम टू सेम दिसणार?
आता तुम्ही असं म्हणू शकता सर आम्ही त्या टॉपिक पर्यंत कधी पोहोचलोच नाही. स्ट्रक्चर ऐकलंय, सी मध्ये स्ट्रक्ट, युनियन, इनम ऐकलंय ना? प्रॅक्टिकल केले का त्याचे? त्याचा बराच फॉर्मॅट या टाईपच्या जवळपास दिसतो तुम्हाला दिसताना. ठीक आहे. आता ही आहे स्ट्रिंग. मला काय पाहिजे? ही पायथनच्या कोणत्याही एका डेटा टाईप मध्ये कन्वर्ट झाली पाहिजे. मग त्याच्यासाठी डेटा इज इक्वल टू, ओके, आता माझ्याकडे डेटा कोणता आहे? स्टुडंट स्ट्रिंग. याला कन्वर्ट करायचं आहे मला. याला आपण नेटिव्ह नाव देऊ. नेटिव्ह डेटा. नेटिव्ह म्हणजे काय? त्यांचा सख्खा काय म्हणता नातेवाईक पायथनचा. ओके, येस. आता आपण काय इम्पोर्ट केल्यावरती जेसन नावाची लायब्ररी. सो जेसन डॉट, बघा इथे काय दिसतंय का? जेसॉन डिकोडर, जेसन एन्कोडर. आता इथे बघा दोन इम्पॉर्टंट पार्ट इथे काय? डम आणि काय? लो. आता ठीक आहे, आपण काय करूया? बघा आता लोड टाईप करायला गेलो, इथे पण काय आलंय? लोड एस आणि फक्त लोड. सो आपण काय घेणार आहे आता? लोड एस म्हणजे काय? लोड स्ट्रिंग. काय? लोड स्ट्रिंग. फक्त लोड घेतलं म्हणजे काय? एखादी फाईल ऍक्सेस करता. आता आपण फाईल ऍक्सेस करत नाहीये म्हणून लोड एस म्हणजे काय? लोड स्ट्रिंग. ओके, आणि खाली परत लिहूया आपण प्रिंट काय? नेटिव्ह डेटा. रन करून बघूया. कोणता डेटा टाईप आलाय आता? डिक्शनरी. काय आलं इथे? डिक्शनरी. सपोज ह्याच्याऐवजी मी असं काहीतरी करतोय काय? काय आली तुमची लिस्ट? इथे ऑलरेडी स्ट्रिंगच्या फॉर्मॅटमध्ये सगळं. ओके, हे आहे स्ट्रिंगच्या फॉर्मॅटमध्ये. तुमची लोड एस ही जी काय म्हणता मेथड आहे, ही काय करते? कोणता आपण स्ट्रिंग डेटा कोणत्याही सॉफ्टवेअर मधल्या स्ट्रिंग डेटाला कशामध्ये कन्वर्ट करते? इंटू नेटिव्ह डेटा टाईप. नेटिव्ह डेटा टाईप म्हणजे काय? पायथन मधला जो पण व्हॅलिड डेटा टाईप असेल तो. आता नेटिव्ह डेटा टाईप असं का बरं म्हणतोय मी? बघा त्याच्यामध्ये इथे काय? डिक्शनरी. आता ही जावाने जनरेट केलाय. हा पार्ट जावाने जनरेट केलेला आहे. ठीक आहे, इथे बघा लिस्ट दिसत आहे तुम्हाला ब्लँक. बघा इथे पण लिस्ट आहे. ही कसली लिस्ट आहे? हा बघा, आता इथे लिस्ट ही स्टार्ट होते आणि इथे येऊन एंड होते. ही काय? पूर्ण इथपर्यंत लिस्ट आहे. इथपर्यंत ही लिस्ट आहे, लिस्ट ऑफ प्रोफाईल्स. तर मग काय होणार आहे? ही लिस्ट पायथनच्या लिस्ट मध्ये कन्वर्ट होईल. आता करून बघूया आपण. पर्यंत बघा आता त्या स्ट्रिंग मधला जो पण डेटा आहे त्या लिस्ट मधला, त्याच्यामध्ये भरपूर डेटा आहे आता. आणि जर तुम्हाला हे जर प्रॉपर समजलं तर तुम्ही कोणाचंही इंस्टाग्राम अकाउंट, व्हॉट्सअप अकाउंट इझिली हॅक करू शकता. ओके, हा पण मला तुमच्यावर विश्वास आहे की तुम्ही असं काही करू शकणार नाही. काय का पूर्ण व्हॅलिड स्ट्रिंग आहे. येस, जे जे डिक्शनरी मध्ये ते डिक्शनरी मध्ये, जे लिस्ट मध्ये ते लिस्ट मध्ये प्रॉपर कन्वर्ट होऊन जात. ओके, आता ही पूर्ण जेसन जी ही जावा मधली आहे. ठीक आहे, ओके, आलं लक्षात इथपर्यंत? घरी जाऊन फक्त काय करायचं? थोडंसं जेसन बघायचं. तुम्हाला जे बुक दिले त्याच्यामध्ये आहे ऑलरेडी दिलेलं. उद्या आपण याच्याच बेसिसवर एपीआय कॉलिंग बघणार आहे.
तुमच्या मोबाईलमध्ये ऍप असतं वेदर फोरकास्टिंग वगैरे किंवा तुमचं शेअर मार्केट वगैरे जे चालतं ना ते सगळं एपीआयच्या बेसिसवर चालतं. ओके, पण आपण मग उद्या एक प्रॅक्टिकल एपीआय बनवून पाहू तशी. ठीक आहे, चला अटेंडन्स. ओके अदिती. ओके, तुमच्यापैकी कोणी ग्रुप ऍडमिन आहे का? तुमचा जो पण व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, नाही का? ठीक. आशिष, किरण, कोमल, प्रथमेश, नील, ओमकार पगारे, ओमकार मरमट, रोहित रिठे, रोहित कदम, ऋषिका राजपूत, संकेत, सारिका, शाश्वत, श्रेयस, स्नेहा, सूरज, तृप्ती, वैभव, सोनवणे का तुम्ही? वैभव सोनवणे, विवेक, ओके, यश शर्मा, यश गीते, ओके. तुमची अटेंडन्स तुम्हाला ऑनलाईन शो होऊन जाईल. तुम्हाला लॉग इन वगैरे दिलेले आहेत ना ऑलरेडी?